गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो नमस्कार. भगवान दत्त महाराज यांचा आज जन्म झालेला आहे. आज त्यांची जयंती आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमा. तर या निमित्ताने सर्व संप्रदायांचे सर्व पंथांचे जे आद्य गुरु आहेत ते भगवान दत्त महाराज त्यांच्या अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, महासती अनुसूयाच्या पोटी दत्त महाराजांचा जन्म झाला. त्यांची अवतार कथा व त्यात असलेले ब्रह्मा विष्णू महेश यांची संयुक्तता, एकरूपता, समरसता तुम्हा सर्वांना माहिती आहेच. त्यामुळे आता त्याबाबत नवीन काही माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर भगवान दत्त हे गुरुस्वरूपातील देवता आहे. ज्याप्रमाणे विज्ञानात वनस्पती आणि पशु यांच्यात एक बिंदू येतो की त्या ठिकाणी आपल्यालाच प्रश्न पडतो की या पदार्थाला पशु म्हणायचं की वनस्पती म्हणायची, असं एक वेळ येते, असं एक पॉईंट येतो. उदाहरणार्थ आपण घटपर्णी वनस्पती की ज्या प्राण्याचे सुद्धा गुणधर्म आढळतात, वनस्पतीचे पण आढळतात. तसेच भगवान दत्तांच्या बाबतीत भगवान दत्त यांना आपण संत म्हणावं का देवता म्हणावं असा आपल्याला प्रश्न पडतो. कारण की भगवान दत्तात हे कॉमन गुण आहेत. संतांचे पण आहेत आणि देवतेचे पण आहेत. त्यांना तुम्ही देवतासुद्धा म्हणू शकता आणि संत पण म्हणू शकता. त्यांना गुरु पण म्हणू शकता आणि देवता पण म्हणू शकता. ते असा तो अवतार आहे. तर हनुमानाच्या बाबतीत पण तसंच आहे. हनुमानसुद्धा एक परमभक्त आहे, एक संत आहे आणि ती देवता पण आहे. तर ह्या अशा प्रकारच्या देवता आहेत. तर आता ज्यांना कोणाला गुरु मिळालेला नाही तर ते सर्वजण दत्तगुरूंना विधिवत आपला गुरु मानून आपली पुढची साधना करू शकतात. सात्विक रूपात पूजा करू शकतात. भगवान दत्तांमध्ये ब्रह्मदेव आहेत. ते ब्रह्मज्ञानाचे कारक आहेत. ज्ञानयोगाचे प्रतिनिधित्व ब्रह्मदेव करतात. त्यामुळे ज्ञानी लोक भगवान दत्तात्रेयांना गुरु मानून ज्ञानयोगाची साधना करू शकतात. परंतु ते ज्याला संन्यास मार्गाकडे जायची त्याच्यासाठी ज्ञानयोग आहे. कारण की वेदांताचा उपदेश, वेदांताची दीक्षा, अद्वैत बोधाची दीक्षा ही संन्यास ग्रहणानंतर देण्याची पद्धत अस्तित्वात आहे. हे सगळ्यांनी हे जाणून घ्या. महत्त्वाचं ज्ञानयोगाचा विषय. आता विषय नंबर 2 की भगवान दत्तामध्ये विष्णू हे तत्व आहे. आता विष्णू हे तत्व भक्तियोगाचं प्रतिनिधित्व करतं. तर ज्यांना भक्तियोगाच्या मार्गातून जायचं आहे ते आपल्या कुठल्याही इष्टदेवतेचं, मग ते कुठलीही देवता असेल तुमचे, राम, कृष्ण, काली, दुर्गा, भवानी, दत्त, कुठलंही शिव, जे तुम्हाला आवडेल ते परमेश्वराचं जे कुठलं परब्रह्माचं रूप आवडेल ते त्या रूपाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. भगवान दत्तात्रेयांना गुरु मानून तुम्ही करू शकता. आता तिसरा विषय तंत्रशास्त्र. तंत्रशास्त्रामध्ये भगवान दत्तात्रेयामध्ये असलेले भगवान शिव हे तंत्रशास्त्राचे जनक आहेत. तर तंत्रशास्त्राचा उगम हा शंकरापासून झालेला आहे आणि ते शिव भगवान दत्तात्रेयांमध्ये आहे. त्यामुळे गुरुपरंपरेमध्ये जर तुम्ही शोधत गेला पुढं गुरुपरंपरा शोधत गेला तर तुम्हाला कुठं ना कुठं तुम्हाला भगवान दत्तात्रेय दिसणार की दत्तात्रेयांपासून ही आलेली परंपरा असतात सर्व. त्याच्यामुळं वैष्णव संप्रदाय असो, शैव संप्रदाय असो, योगी असो, ज्ञानी असो, तंत्र असो, शाक्त असो, कौलाचारी असो, कौलाचारामध्ये दक्षिणाचार असो, वामाचार असो, गाणपत्य असो, सर्वच्या सर्व संप्रदायाची गुरु परंपरा ही भगवान दत्तात्रेय त्या गुरुमंडलामध्ये एक देवता प्रमुखपणे असतेच. तरी आपण कुठलीही साधना करत असताना, मग तुम्ही कुठल्याही देवतेची साधना करत असाल तर ती साधना करण्यापूर्वी भगवान दत्तात्रेयांचं ध्यान आणि स्मरण केल्यानंतरनं तुम्हाला सर्व गुरूंना स्मरण केल्याचं पुण्य मिळतं, लाभ मिळतो. मी एकट्या भगवान दत्तात्रेयांचं स्मरण केलं तर संपूर्ण गुरु परंपरेत जे कुठले गुरु असतील, गुरूंची जी सर्व पिढी आहे त्या सर्व पिढीचं स्मरण केल्याचं फळ मिळतं. जसं एखाद्या वृक्षाच्या मुळाशी जर पाणी घातलं तर सगळ्या वृक्षापर्यंत ते खत पाणी पोचलं जातं.
तसं भगवान दत्तात्रेयांचं स्मरण आणि पूजन केल्याने सर्वच्या सर्व गुरूंचं पूजन केल्याचं पुण्य मिळतं. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ, त्यांचे मच्छिंद्रनाथांचे गुरु भगवान दत्त. आणि म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा भगवान दत्तात्रय हे प्रमुखपणे आहे. आणि भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात आज आहे, एवढं त्याचं नाव आहे, यश मिळवलेलं आहे आणि एक प्रतिष्ठित असा संप्रदाय आहे. दुसरा भाग वारकरी संप्रदायाचा संत एकनाथ महाराज. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींचे गुरु भगवान दत्तात्रय. आता ह्यांची कथा मी तुम्हाला पुढे एखाद्या एपिसोडमध्ये एक सेपरेट भाग बनवेल की त्यांची कथा तुम्हाला सांगेल की कसं भगवान दत्तात्रेयांनी जनार्दन स्वामींना अनुग्रह दिला, त्यांची जी कथा आहे ती सांगेल तुम्हाला. पुन्हा दुसरी त्यातच आणखीन भाग असा आहे की भगवान श्रीकृष्णाचे जे पूर्वज होते राजा यदू, त्याचा पण गुरु भगवान दत्तात्रेयच होते. केवळ स्मरण मात्राने प्रसन्न होणारी ही देवता आहे. ही ह्या देवतेचं वैशिष्ट्य आहे की ती केवळ स्मरण मात्र संतुष्ट होतं, स्मरण मात्रेनं संतुष्ट अशी ही देवता आहे. या देवतेची त्रिगुणात्मक पद्धतीने पूजा केली जाते. सात्विक लोक सात्विक पद्धतीने फल फुलं, अक्षदा, नैवेद्य ह्यांनी सात्विक पद्धतीने पूजा केली जाते. सात्विक आणि राजसिक पद्धतीने सुद्धा पूजा केली जाते. राजेशाही ज्यांच्या पशी राजवैभव आहे, राजेशाही थाट आहे, ती लोक राजसिक पद्धतीने पूजा करू शकतात. राजेशाही थाटात अगदी राजोपचाराने सुद्धा पूजा केली जाते. तामसिक पूजा सुद्धा भगवान दत्तात्रेयांची केली जाते, परंतु अघोर संप्रदायात केली जाते. आपल्या भागात नाही. ती अघोर संप्रदायामध्ये तामसिक पद्धतीने सुद्धा त्यांची भगवान दत्तात्रेयांची पूजा केली जाते. भगवान दत्त यांना गिरनार पर्वतावर त्यांनी बघा तपश्चर्या केलेली आहे, साधना केली. तिथं त्यांनी पेटवलेली धुनी अजूनही आहे. ज्या ठिकाणी त्यांचा कमंडलू पडला ती तीर्थ पण तिथे अजून आहे. आजही सबंध देशामधून काही भक्तजण गिरनारला जातात. काही महिन्याची वारी करणारी आहेत, तिथं जातात, शिवेला राहतात, त्यांच्या दर्शनाचा लाभ घेतात. त्यांना अलौकिक अनुभूती अजूनही कलियुगात आलेली आहे. त्यांना भरपूर साक्षात्कार वगैरे घडलेले आहेत. मराठीत एक म्हण आहे की नाव काढले दत्त म्हणून हजर. यातूनच आपल्याला समजतंय बघा की केवळ नाम घेतल्याने भगवान दत्तात्रय हजर होणारं दैवत आहे. तर आज दत्त जयंती आहे. ज्यांना कुणाला गुरु नाही आणि ज्यांना ईश्वर प्राप्ती करायची आहे किंवा साधना करायची, मोक्ष निर्वाण कल्याण करून घ्यायचे, त्यांनी आज एक विधी करा. सगळ्यात पहिल्यांदा एक आसन घ्या. आसन घेतल्यानंतर दत्त महाराजांच्या फोटो पुढं किंवा मूर्ती पुढं बसा. बसल्यानंतर 3 वेळा आचमन करा. ओम केशवाय नमः, पाणी प्या. ओम माधवाय नमः, पाणी प्या. ओम नारायणाय नमः, पाणी प्या. तिसऱ्यांदा ओम ऋषिकेशाय नमः म्हणा. हात धुवा. हात धुतल्यानंतर 5 तुपाचे दिवे लावा किंवा फुलबाती लावा. दत्तात्रेयांना दीपम समर्पयामी म्हणा. ते दिवे समर्पित करा. दत्तात्रेयांचा फोटो वगैरे आहे त्याच्यावरती थोडंसं जल किंवा मूर्ती असेल तर थोडंसं जल शिंपडा. जलम समर्पयामी म्हणा. त्यानंतर चंदन लावा. चंदनम समर्पयामी म्हणा. नंतर पुष्प म्हणजे फुलं, पिवळी फुलं वाहा. पुष्पम समर्पयामी म्हणा. नैवेद्यम समर्पयामी. उदबत्ती ववळा. धूपम समर्पयामी. अक्षदा समर्पित करा. अक्षदाम समर्पयामी म्हणा. म्हणजे पंचोपचार पूजन तुमचं होईल. त्याच्यानंतर भगवान दत्तात्रेयांना तुम्ही केसर अशी खीर बनवा की त्याच्यामध्ये केसर पाहिजे. केसराची खीर म्हणजे त्यात थोडंसं केसर वगैरे वापरा. किंवा केसरी भात बनवा. केसरी भात आणि केसरी खीर हे भगवान दत्तात्रेयांना सगळ्यात प्रिय असलेलं नैवेद्य. त्याच्यानंतर तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना अशी करा की हे गुरुतत्वाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या भगवान दत्तात्रेया, माझे गुरु जिथे कोठे असतील त्यांच्या रूपात तूच आहेस आणि ते गुरु तुझ्या रूपाने आहेत. तुम्ही दोघं एकच आहात. मला भेट द्या, मार्गदर्शन द्या, मला गुरुप्राप्ती घडवून द्या. आजपासून तुम्ही माझे गुरु असं बोला आणि माझा उद्धार तुम्हीच करायचा आहे अशी त्यांना विनंती करा. एक मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगतो. ओम नमो सुभाव भजन भाजना भविब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. मंत्र पुन्हा एकदा सांगतो.
नमो स्वभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. नमो स्वभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. या मंत्राचा जप तुम्ही 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा करू शकता. या मंत्रात कुठलंही बीजाक्षर नाही. या मंत्राचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. पुढील भागात तुम्हाला गणपतीबाबत नवीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करीन आणि भगवान दत्तात्रयांबाबत सुद्धा नवीन पुन्हा एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला आणखीन त्यांच्याबद्दल नवीन माहिती मी तुमच्या पुढे घेऊन येईन. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती.